36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पैठण तालुक्यातील बालानगर येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलचे वर्ग 8वीच्या विद्यार्थिनी वैष्णवी भावलेची मुंबई येथे खेलो इंडिया किशोरी गट मुलींच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय संघामध्ये खो खोचे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बालानगर आणि परिसरातील गावकऱ्यांनी शालेय मुले-मुलींनी कौतुक केले. बालानगर येथील पर्यवेक्षक शिवाजी गोरडे, पैठण तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष कैलास गोरडे, शिवाजी घोंगडे, केशव गोरडे, रांजणगाव दांडगाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमिटी सदस्य सत्तार शेख यांनी सुद्धा शाळेत जाऊन विद्यार्थिनीचे कौतुक केले. मुख्याध्यापक शिरीष मोरे, पर्यवेक्षिका पवार मॅडम तसेच आदी शिक्षक वृंद यांनी देखील वैष्णवी भावलीचे कौतुक केले. वैष्णवी कृष्णा भावले, कोणत्या शाळेत शिकते? श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर. राहणार बालानगर. आई वडील काय करतात? आई शेती करते, वडील शाळेत कितवीला आहे? 8वी वर्गात शिकत आहे. बरं बरं. आणि याचा काय अनुभव खो खोचा? तालुका स्तरीयवर गेलो होतो. आम्हाला शिवा काका यांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही शिकलो. जिल्ह्याची कशी झाले? जिल्हा खेळले असेल ना तुम्ही? जिल्हा खेळलो, त्याच्यात पण जिंकलो. नंतर राज्यस्तरावर काय अनुभव आला? मग नंतर राज्यस्तरावर गेलो. राज्यस्तरावर कुठे गेले होते? नागपूरला. तिथे कसे मॅचेस झाले? मॅटवर मॅचेस झाले. चांगल्या पद्धतीने खेळले तुम्ही तिथं? बरं. शिक्षकाचं तुमचं काय आहे? मार्गदर्शन राहिलं तुम्हाला? शिक्षकांचं मार्गदर्शन कसं राहिलं? खेळाचे शिक्षक, तुमचे मुख्याध्यापक यांचं काय मार्गदर्शन राहिलं तुम्हाला? त्यांनी आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं. तिथं नेऊन सोडलं, पैसे भरवले. तुमच्यासोबत आले होते नागपूरला, तुम्हाला वेळोवेळी मदत केली. बरं. आणि शिवा काकांचं काय मार्गदर्शन झालं? शिवा काका यांनी आम्हाला दररोज सकाळी उठून यायला लावलं. प्रॅक्टिससाठी खूप मार्गदर्शन केलं. दररोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस घेत होते? हो. बरं. आणि आईचं काय तुम्हाला सपोर्ट? आई अशी म्हणली नाही का जाऊ नको, पोरगी आहे म्हणून. आईनं फुल सपोर्ट केला तुला? बरं. आजी आजोबाचं पण तेच. आजी आजोबांनी खूप फुल सपोर्ट केला आणि त्यामुळं तुला यश प्राप्त झालं? हो. बरं. आता नॅशनलला तू कोणाकडून खेळणार आहे? महाराष्ट्र टीमकडून खेळणार आहे असोसिएशनमध्ये. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख, छत्रपती संभाजीनगर, पैठण.